जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे 5-7 बूथ आहे त्या बूथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे 5 नंबरचं बूथ त्या बूथवर काहीतरी चाललं होतं मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते जाताना मला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो तर तिथे 2 लोकांमध्ये चाललं होतं मी त्यांना अटकलं आणि ते त्यांना बाजूला केलं पण रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं त्या प्रसंगाने मी माझ्या माणसाकडून माहिती घेतली तर माझा माणूस ज्या 2 लोकांमध्ये अमीन खान नावाचा एक ग्रस्त आहे तो हिस्ट्री रीडर आहे याच्यावर अनेक गुन्हे आहे याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसावळचा मतदार आहे भुसावळमध्ये राहतो भुसावळमध्ये जळगावचा मतदार आहे जळगावमध्ये राहतो जळगावमध्ये त्याचं वास्तव्य आहे वास्तव जळगावमध्ये आहे तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्याने उमेदवारीही केलेली आहे तो स्वतःही तिथे कंटिन्यू बूथवर होता बूथवर जर आपण बघितलं तर CCTV फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या रक्षाताई आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही कोण पण पोलीस स्टेशनला येऊ शकतो कायद्यानुसार गुन्हा त्याची फिर्याद देऊ शकतो तो काय असेल पोलीस चौकशी करतील तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली उलट त्याच्या विरोधात ज्याला मारहाण झाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला त्यालाच आरोपी केला त्यात आणखी काही लोक त्यांचा काही संबंध नव्हता CCTVमध्ये कुठेच ते दिसत नाही आहे ती CCTVमध्ये असताना कुठे भांडण करताना दिसत नाही अशा लोकांनाही आरोपी केलं पण हरकत नाही ते तपासात निष्पन्न होईल CCTV फुटेजची त्याच्यामध्ये आहे ती निगराणी त्याच्यामुळे त्यात लक्ष होईल पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिर्याद द्यायला त्याला मारहाण केली एकाने त्याला इथून हकलून दिला त्याला तिथे शिवीगाळ करताना सार्वजनिक शिवीगाळ तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू अशा पद्धती तू आत्ता DYSP साहेबांसमोर आणि PI साहेबांसमोर तो सांगतो आहे तशा संदर्भात मी SP साहेबांनी सांगितलं आता DG मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे आज इथे फक्त पोलीस स्टेशनला यायचं मोठे मोठे पदं घ्यायचे मंत्रिपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं हा जो प्रकार 2-2, 3-3 वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतो आहे खऱ्या अर्थाने या प्रकाराचीच मी आता विचारपूस करायला आलो होतो आणि अशा पद्धती दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहनं घेऊन पोलीस वाहनं घेऊन सायरन वाजवताना अशा पद्धती फिरता येते ते मी निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार करणारच आहे तशी तक्रार करणार त्यांचं मुक्ताईनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही मतदार यादीत नाव नाही तरी मी बूथमध्ये फिरत होत्या बूथमध्ये म्हणजे 100 मीटरच्या प्रिमायसेसमध्ये फिरत होत्या हे कायद्याला धरून आहे का मोदी साहेबांच्या सरकारमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये सगळे लोक वागत असताना यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का यांनी कायद्याचा वापर करायचा आणि कसेही मुक्ताईनगरमध्ये इतक्या चक्रा मारायच्या आणि ते लोकांमध्ये त्याचा धाक जमवायचा हे सांगता मी 100 गाड्या घेऊन फिरत होतो अरे मतदार होते तिकडचे लोक आणले तर मग काळा त्यांचं काय कोण कुठलं होतं जे मतदार होते ते मुक्ताईनगरच्या प्रत्येक गल्ली बोर्डामध्ये फिरू शकत होते आणि ते फिरत होते पण तुमच्याकडे तुम्ही मतदार नसताना तुम्ही मंत्री असताना मंत्रिपदाचा मतदारांवर प्रभाव पडावा म्हणून मागे सायरनवाल्या 2-2 गाड्या घेऊन फिरता मागे निवडणूक आयोगाची गाडी फिरते DYSP महोदय बी त्यांच्या मागे खूप वेळ फिरत होते कारण मी त्याची रेकॉर्डिंग केली माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याची आली म्हणजे अशा पद्धतीत एक प्रभाव मतदारांवर होईल ग्रामीण भागातील लोकांवर त्याचा काहीतरी प्रभाव होईल आणि मतदान इकडे तिकडे होईल अशा पद्धती सगळ्या ॲक्टिव्हिटीज केंद्रातली राज्यमंत्र्यांनी काल इथे केलेलं आहे तरीही त्या संदर्भात कोण बोलायला तयार नाही आणि परत उलटी आपल्या बोंबा आहेच की असं आहे तसं आहे याला माझाला त्याला माझ कोणाला आला दिसतोय ना माझाने कोण फिरतोय दिसतोय सगळी घटना म्हणजे गावामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे किरकोळ वाद झाला तर मोडला गेला पाहिजे त्याला तिथे थांबवला पाहिजे शांत केला पाहिजे सौदार्याचं वातावरण राहिलं पाहिजे हा धंदा आपला आपण मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये बेकायदा एवढं मोठं मंत्रिपद असताना आपण गोपनीयतेची शपथ घेतो बेकायदा इतके जमाव आणतो इतका जमाव होतो रात्रभर पोलीस स्टेशन वेठीस धरतो आणि जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला लावतो हे काही एखाद्या मंत्र्याला शोभणार आहे का या देशामध्ये या देशाचे मंत्री जर अशा पद्धतीत सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करणार असतील तर मला तर असं वाटतं की सर्वसामान्याचं आयुष्य अंधारातच आहे घेतलं ते बरोबर आहे पण तुम्ही इलेक्शनच्या पूर्ण काळ जर यांचे CCTV उचलले यांचे CDR उचलले तर पूर्ण वेळ मुक्ताईनगरमध्ये गल्ली बोर्डामध्ये यांचा प्रोटोकॉल घेऊन 2-2, 3-3 पोलीस गाड्या घेऊन ते अधिकारी घेऊन ते सायरन वाजवत असे फिरत होते जसे काही हे त्या मतदारांना भीतीच दाखवत आहे
असं भीतीपूर्ण भयावह वातावरण यांनी काल तयार केलं आणि वरतून हे सांगता हे असे ते तसे. त्यामुळे मला असं वाटतं की या देशामधल्या नेतृत्वाने बिन अशा मंत्री कसे करू शकता, अशामध्ये जनतेवर कसा प्रभाव टाकू शकता, हाही मला असं वाटतं शोधण्याचा वेळ आता आलेला आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यांनी की काल पोलिसांनी तुमच्यावरती फिर्याद घेतली नाही, तुमच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मला काही म्हणणे नाही. त्यांना कायद्याने जे अपेक्षित असेल ते होईल. ठीक आहे, मी गुन्हा दाखल करणे किंवा या गोष्टी संदर्भात चर्चा करत नाही आहे. तिथे जर काहीतरी चुकीचं मी केलं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल निश्चित झाला पाहिजे. पण मी चुकीचं नाही केलं असेल तर कसं गुन्हा दाखल झाला पाहिजे. चंदू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तो सेनेचे आमदार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. मी हे इतकं आता सांगितलं, आपल्याला दहशत कोण निर्माण करताय, गाड्या कोण घेऊन फिरतोय, 5-5, 7-7 गाड्या पोलिसांच्या घेऊन फिरून कंटिन्यू चक्रा कोण मारताय. एक गाव चक्कर मारून गावाची परिस्थिती पाहिली असती आणि तुम्ही एका ठिकाणी बसून जर निवडणूक हँडल केली असती तर आम्हालाही वाटलं असतं की निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीत काम करताय. पण आता दहशत कोण माजत होतं, याला दहशत म्हणता. गावामध्ये त्या गल्लीत फिरणे, बूथवर काय चाललंय पाहणे किंवा कार्यकर्त्यांमध्ये काय चाललंय, कोणाला काय लागतं, कोणाला पाणी लागतं, कोणाला रेडिओवर लागतो हे पाहणे, हे चूक आहे का. आणि मी आमदार म्हणून नाही, मी कार्यकर्ता म्हणून पण हेच करत होतो. आणि मी आमदार आहे गावाचा, या मतदारसंघाचा, तर मला तसा फिरण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी कुठेच कायदा मोडलेला नाही. मी कुठे 100 मीटरच्या आत गेलो नाही. कोणत्याच बूथवर मी 100 मीटरच्या आत किंवा बूथवर गेलो जिथे माझं मतदान होतं. संध्याकाळी मी आणि माझी फॅमिली जाऊन मतदान केलं. तिथे तुम्ही सगळे पत्रकार आले, तुम्ही माझी बाईट घेतली, मी तिथून निघत होतो. निघत असताना तुमच्या सगळ्यांच्या समक्ष एका बूथवर ही भानगड चालू होती. ती भानगड बंद तोडण्यासाठी तिथे गेलो. आणि याचे पण अनेक पुरावे तुमच्या माध्यमांजवळ पण आहे. आणि सीसीटीव्हीच्या त्या फुटेजवर त्या रूमच्या बाहेर एक सीसीटीव्ही लागलेला होता. त्या सीसीटीव्हीमध्ये पाहायला भेटेल. फक्त चुकीच्या पद्धतीत राजकारण करायचं आणि सामान्य आणि निरपराध लोकांना याच्यात गवायचं आणि त्याच्यामध्ये आरोपी करायचं फक्त तुमच्याजवळ पॉवर्स आहे म्हणून, हा धंदा पूर्वपारपासून यांच्याकडे होत आलेला आहे आणि आताही तो चालला आहे. त्यामुळे याला काही भीक घालणार, याच्यासाठी न्यायालय, आमच्यासाठी महाशय न्यायालय. भाऊ, या संदर्भात त्यांनी तुम्ही आचारसंहितेचा भंग केला आहे, या संदर्भात निवडणूक आयोग व मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार करणार आहेत असं रक्षा. मी आचारसंहितेचा भंग केला असता तर मी तुम्हाला सांगतो, मी 100 मीटरच्या आत प्रवेश केलेला आणि मी हे सांगतोय. आणि त्यांना तक्रार करायला कोण थांबवलंय का. तक्रार मोटरसायकलवरती आलेले सराईत गुन्हेगार असल्याचं एकनाथ खडसे त्यांच्याकडे त्यांची हिस्ट्री असेल ना. एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. एकनाथ खडसेवर किती गुन्हे माहिती आहे तुम्हाला. एकनाथ खडसेवर किती गुन्हे, तेवढे गुन्हे एकनाथ खडसे म्हणजे एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार आहे. दिन गौण गणेश 137 करोड रुपये चोरलाय. हा, अशा पद्धतीमध्ये अनेक गोष्टी केलेल्या आहे. काही गोष्टी फक्त राज्याचे मोठे मोठे पद असल्यामुळे ते समोर आल्या नाही किंवा धाकधडपशाहीमुळे पुढे समोर आलेले नाही. पण विषय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजही भर स्टेजवर एखाद्या बाईची इज्जत घेणं, 509 सारखा गुन्हा दाखल त्यांच्यावर 509 समजतो तुम्हाला. आता नाही, TNS कायदा नाही, TNS कायदा. याच्यापूर्वीचा जो कायदा CRPC IPC 509 त्यांच्यावर दाखल आहे अंजली दमानिया ताईंच्या संदर्भामधला. म्हणजे तो किती मोठा गुन्हेगार आहे. काय गुन्हेगार सांगतो लोकांना. पोलिसांशी काही चर्चा झाली का तुमची. काय मी फक्त पोलिसांना हे विचारायला होतो कालच्या दिवशी माझ्या म्हणजे या माणसाची फिर्याद का घेतली नाही एवढंच मी पोलिसांना विचारायला होतो. ते आले इथे कोण त्याला मारहाण करतोय, इथून त्याला हुसकून लावतोय, हकलून लावतोय. आणि अशा पद्धतीमध्ये एखादा गट इथे तो 2-4 लोक जमवता, बेकायदा जमवतो आणि त्याची गुन्हा दाखल होतो. मंत्री येतात, मंत्र्याच्या दबावात गुन्हा दाखल. सामान्य माणसाची गुन्हा दाखल होणार आहे की नाही हे विचारासाठी मी आज इथे आलो होतो. पोलिसांनी काय आश्वासन दिलं या सगळ्याचं. पोलिसांनी सांगितलं, मी आता SP साहेबांशी बोललोय, पोलिसांनी सांगितलं मी गुन्हा दाखल करू. पद्धतीने काल मोटरसायकल घेऊन फिरलेत आणि शक्ती प्रदर्शन केलं, दबाव टाकला, अशामुळे कालचं जे मतदाराची टक्केवारी कमी झाली. किती वेळा विचारणार हा प्रश्न. दहशतीमुळे लोक बाहेर निघले नाही. माझं एक मत आहे, तुम्ही मतदानाची टक्के घसरली म्हणता. तुम्ही काय करत होता पूर्ण गावामध्ये फिरून. तुम्ही गावातली कोणता गल्ली कोणता एरिया होता की तुम्ही सोडला नाही. आणि तुम्ही एकटा नव्हता. राष्ट्रवादी भाजपाचे सुमोट म्हणजे ओरिजिनल भाजप नव्हतं, भाजपाची एक ब टीम आणि राष्ट्रवादी पूर्णपणे फिरत होती. तुमच्या मीडियाने पण पाहिलेली आहे, आणि पोलिसांवर 100% दबाव आहे. पोलीस दबावात काम करताय. मंत्री येऊन इथे बसता. मंत्र्यांनी इथे येऊन बसून गुन्हा दाखल करणे मला असं वाटतं या देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या विजनला मान्य आहे असं मला वाटत नाही. मोदी साहेबांच्या विजनमध्ये या देशामध्ये सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणसाची बी तक्रार घेतली जाईल आणि श्रीमंत माणसाची तक्रार घेतली, राजकारणाची तक्रार घेतली जाईल, सर्वसामान्याची तक्रार घेतली जाईल. असं जर तुम्हाला कायद्यावर विश्वास असेल
तर तुम्हाला पोलिसांना वारंवार याची गरज नाही. त्यावर देशाच्या कायद्यावर 100% विश्वास आहे. मला भेट घेण्याची काही आवश्यकता नाही. जेव्हा वाटेल मला तेव्हा मी आता अधिवेशनाच्या दरम्यान गृहमंत्री महोदयांशी बोलणार किंवा विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार. ते तर मी तेव्हा करणार आहे. पण मला असं वाटतं की देशातला कायदा हा सार्वभौम कायदा आहे आणि कायदा हा सर्वसामान्यांसाठी जो आहे तो सगळ्यांसाठी आहे आणि एका कायद्याने सगळ्यांना घेऊन चालले जाईल. त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर असं काही खूप जास्त कोणाची भेट घेण्याची आवश्यकता. चंद्रकांत पाटलांमुळे मुक्ताईनगरचा जो विकास आहे त्या विकासाची कामं जी आहेत माझी ती थांबवण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेंना सांगून माझी जरी मी खासदार असेल तर इथले कामं माझी थांबवण्यात आली असा आरोप देखील केलेला आहे. मी परवा सांगितलं तुम्हाला मी आमदार 6 वर्षापासून आहे. त्या 12 वर्षापासून खासदार आहे. तो 12 वर्षापासून खासदार आहे. तो 6 वर्ष मी आमदार असताना कामं थांबत होतो का? 12 वर्ष त्यांना कामं थांबवण्यासाठी कामं बंद करायला सांगितलं होतं. तर 6 वर्ष झाले मला आमदार होऊन 12 वर्षात तुम्ही मंत्री 1.5 वर्षापासून. आणि एका मंत्र्याचे कामं जर आमदार थांबत असेल तर मंत्री किती कुचकामी आहे. आणि हिच्यात चिटिंग नाही पाहिजे राज्याचं काय? मला माहित नाही, राज्याचं मला माहित नाही, पण मुक्ताईनगर मधला शिवसेना आणि भाजपची युती आता मात्र पुढे राहणार नाही. कोण म्हणतं असं? ते कोण आहे? कोण आहे ते? कोण आहे ते असं म्हणणारे? असं त्यांच्या रिस्टर जिल्हा अध्यक्षांनी डिक्लेअर करावं, रिस्टर प्रदेशाध्यक्षांनी डिक्लेअर करावं. आम्ही त्या गोष्टीला यांना कोण स्थान देत आहे? एक खासदार आहे, साध्या कोथडीच्या आणि मुक्ताईनगरच्या खासदार आहे. राज्याच्या नव्हे तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाही असं मला वाटतं. या निमित्ताने मी आपल्याला सांगतो मुक्ताईनगरच्या बाहेर काहीच केलं. रुर्बन योजना फक्त 6 गावांमध्ये आलेली आहे. फक्त 6 गावांमध्ये जी मला असं वाटतं की लोकसभा मतदारसंघात गेली पाहिजे. आणि हे बोलताना शब्द वापरता आतापर्यंत मी सन्माननीय ताईंचा खूप जास्त आदर करतो, आजही करतोच आहे. पण काल त्यांनी माज शब्द काढलाय. माज कशाला असतं? काल कशाला म्हणतात? तो काल लोकांनी पाहिलेला आहे. माज कसा असतो तो काल लोकांनी पाहिला आहे. आणि चंद्रकांत पाटील कधीच माझ्या माता भगिनी संदर्भात किंवा अशा नेत्यांबद्दल चुकीचं बोलत नाही. पण त्यांनी त्यांचे शब्द जपून वापरावे अशी त्यांना विनंती आपल्या हातून करतोय. भाऊ खडसे म्हणताय की आमदारांना गुर्मी आलेली आहेत, मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करतो. अरे आमदारांची गुर्मी निवडणूक आयोग काय करू शकतो? तुम्ही आहे ना म्हणा, तुम्ही कालची जी गुंडगिरी संपवण्यासाठी खाली उतरले होते ना, तुम्ही सांगा होते आमदाराची गाडी जोडून गेली. ही गुंडशाही. आता गाडी ओव्हरटेक करणे म्हणजे गुंडशाही असेल तर त्यांची गुंडशाहीची एक व्याख्याच काढली पाहिजे काय काय आहे तर. हा, आणि ते जे गुंडशाही करता, लोकांना एकतर्फी बोलता, वाईट वाट बोलता, अश्लील बोलता, त्याचं काय? आमदारांच्या मागे असलेल्या गाड्यांमध्ये हत्यारं देखील होते असं एकनाथ खडसे नाही. मग आता हत्यारं होते तर कालच्या दिवशी पोलीस बरं त्यांचा सीडीआर जर तपासला, काल त्यांचा सीडीआर तपासला, PI साहेबांना, DYSP साहेबांना, SP साहेबांना किती फोन केले हे जर चेक करायचे. पण तेवढ्या फोनमध्ये यांनी त्यांना का सांगितलं नाही की बाबा गाड्या तपासा, हत्यार तपासा. आता हत्यार कशाला म्हणता हे बी चेक करावं लागेल. आणि उद्यापासून आता मोटरसायकल फिरायचं नसेल आम्हाला तर एक आचार पण आम्ही पाय फिरू. मी गुन्हे दाखल करायचे, फिर्यादी गुन्हे दाखल करतोय. फिर्यादी गुन्हे दाखल करेल, कायद्यानुसार जे असेल ते होईल. माझी पुढची भूमिका पुढे पहा ना, आता कशाला थांब पाहत आहे, पुढच्या पुढे पाहू. रक्षा खडसेंसंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार हा, निवडणूक आयोगाकडे माझी पुढची म्हणजे निवडणूक आयोगाला मी माझ्याकडे आदर्श आचारसंहितेच्या संदर्भामध्ये काही लोकांनी म्हणजे कायदेशीर लोकांनी मला एक पत्र टाकलेलं आहे. काल रात्रीच उशिरा मला पत्र टाकलं होतं. या पत्रामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे. तुम्ही जर याच्यामधला मुद्दा वाचला त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला अशा पद्धतीची त्या गाड्या घोड्या घेऊन फिरता येणार नाही. गैरवापर प्रतिबंध. या सुरक्षेच्या किंवा सरकारी वाहनांचा वापर केवळ अधिकृत निवासापासून कार्यालयावरून प्रशासकीय प्रवासापर्यंत केला जाऊ शकतो. निवडणूक प्रचार सहकारी वाहने, कर्मचारी व इतर सरकारी यंत्रणेचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. हे निवडणूक आयोगाचं पत्र आहे मंत्र्यांना त्यांच्या प्रोटोकॉल वापरण्यासंदर्भात. आणि इथल्या मंत्र्यांनी दिवसभर तो प्रोटोकॉलचा गैरवापर केलेला आहे असं मला वाटतं. बूथवर गेलेले आहे, बूथच्या त्या 100 मीटरच्या आत गेले आहे, पत्रकार परिषद तिथून घेतलेली आहे. त्यामुळे हे मला असं वाटतं की हे सगळं कायदेशीर जशी मनाई असताना केलेलं आहे.